नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक्सपान्शन फॉर्म्युले तयार कसे करायचे, लक्षात कसे ठेवायचे हे आपण पाहणार आहोत। खूप सोपे आहेत एक्सपान्शन फॉर्म्युले। पहिला फॉर्म्युला आपला a + b आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर याला आपण असं लिहू शकतो, एका ब्रॅकेटमध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b। बरोबर आहे, कारण येथे स्क्वेअर आहे। स्क्वेअर असल्यामुळे ही टर्म आपण काय केली, 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये घेतलेली आहे। तर आता हे सॉल्व करू आपण। म्हणजे a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर याला आपण असं लिहू शकतो आणि हे जर आपण सॉल्व केलं म्हणजे a ने काय करू, याला मल्टिप्लाय करू ह्या पूर्ण ब्रॅकेटला, म्हणजे a + b होईल। नंतर ह्या +b ने काय करू, पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे a + b। आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे। कसा येतो फॉर्म्युला पहा, a + b होल स्क्वेअरचा। तर a × a म्हणजे a स्क्वेअर होईल, प्लस a × b म्हणजे ab होईल, बरोबर आहे। आणि प्लस b × a म्हणजे प्लस ba म्हणजे ab लिहू शकतो आपण, आणि प्लस b × b म्हणजे b स्क्वेअर होईल। आता a स्क्वेअर ab + ab याचा अर्थ काय होतो, 2ab। a स्क्वेअर ab आणि प्लस ab म्हणजे 2 टाइम्स ab आणि प्लस b स्क्वेअर। हा आपला फॉर्म्युला झाला। a + b होल स्क्वेअर असेल तर एक तर आपण असं लिहू शकतो किंवा डायरेक्ट असं लिहू शकतो। म्हणजे एक आपला फॉर्म्युला तयार झाला, तो आपण इथे लिहून घेऊ। तर पहिला फॉर्म्युला आपला a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर याला आपण a + b एका कंसात आणि दुसऱ्या कंसामध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b किंवा a स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ab आणि प्लस b स्क्वेअर। हा झाला आपला पहिला फॉर्म्युला। आता दुसरा फॉर्म्युला आपण काय करू, येथे प्लस आहे, फक्त आपण आता मायनस करू, म्हणजे a - b चा स्क्वेअर। आता हा फॉर्म्युला आपण तयार करू, a - b स्क्वेअर। तो फॉर्म्युला काय येतो आपण येथे लिहून घेऊ। हा आपण फॉर्म्युला काढलेला आहे। आता दुसरा a - b आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, याचा आन्सर काय येते पाहू आपण। आता येथे मायनस आहे म्हणजे येथे काय होईल, हे दोन्ही साईन मायनस होतील, बरोबर आहे। सेम प्रोसेस तशीच राहील, फक्त साईनचाच फरक आहे, मायनस। मग येथे मायनस होईल, येथे -b येईल, बरोबर आहे। येथे मायनस होईल, येथे मायनस होईल आणि येथे पण मायनस, आणि येथे -b आणि -b यांचा मल्टिप्लिकेशन किती येईल, +b स्क्वेअरच येईल, येथे मायनस होणार नाही। आता -ab आणि -ab म्हणजे -2ab होतील, फक्त येथे काय येईल, मायनस। म्हणजे हा जर फॉर्म्युला घेतला सेम प्रोसेसनं, आपलं आन्सर काय येईल, हे येईल। म्हणजे a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर एक तर याला आपण असं लिहू शकतो, a - b एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b, बरोबर आहे। स्क्वेअर असल्यामुळे तीच टर्म आपण 2 टाइम्स लिहिलेली आहे, आणि याचं एक्सपान्शन कसं होते, हे आन्सर म्हणजे a स्क्वेअर - 2 टाइम्स ab आणि प्लस b स्क्वेअर। हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात आले। ज्यावेळेस a + b होल स्क्वेअर आहे त्यावेळेस पूर्ण फॉर्म्युला आपला प्लस साईनमध्ये आहे, पण ज्यावेळेस a - b होल स्क्वेअर आहे त्यावेळेस प्लस सारखाच फॉर्म्युला आहे, फक्त येथे 2ab येथे -2ab आहे, बाकीच्या टर्म प्लसमध्येच आहेत। आता तिसरा फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट करू। आता हे दोन फॉर्म्युले तयार केले। आता हा ब्रॅकेटला स्क्वेअर होता, आता आपण काय करू, ब्रॅकेटला क्यूब घेऊ, म्हणजे a + b स्क्वेअर होतं। तर आता आपण काय करू, a + b आणि ब्रॅकेटचा क्यूब हा फॉर्म्युला तयार करू। या फॉर्म्युल्याला आपण कसं लिहू शकणार, क्यूब असल्यामुळे ही टर्म आपण 3 टाइम्स लिहू शकतो, बरोबर आहे। a + b 3 टाइम्स असल्यामुळे 1 2 3, बरोबर आहे। आता आपण याला काय करू, ही टर्म ॲज इट इज राहू देऊ, आणि ह्या दोन्ही टर्मऐवजी आपण असं लिहू शकतो, a + b आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर। कारण a + b a + b a + b a + b म्हणजे काय होते, ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो, म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिलेला आहे। a + b आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होईल, ब्रॅकेटचा स्क्वेअर एक्सपान्शन आपण काढलेलं आहे आत्ताच, ते इथे लिहून घेऊ आपण, म्हणजे a स्क्वेअर +
2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे आपण काय करू, ज्याप्रमाणे आपण मल्टिप्लाय करतो ब्रॅकेट त्याप्रमाणे करू. म्हणजे एने हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि नंतर बीने मल्टिप्लाय करू. म्हणजे ए घेणार आणि हा ब्रॅकेट पूर्ण काय होईल, ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. नंतर हे प्लस बी घेणार आपण, ब्रॅकेट येथे क्लोज होऊन जाईल आपला ब्रॅकेट आणि नंतर प्लस बीने हाच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. ब्रॅकेट ॲज इट इज ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. एने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू. ए इंटू ए स्क्वेअर म्हणजे एचा क्यूब होईल, बरोबर आहे. प्लस 2ab इंटू ए म्हणजे 2a स्क्वेअर होईल आणि बी 2a स्क्वेअर आणि बी आणि प्लस ए बी स्क्वेअर. एने ब्रॅकेट मल्टिप्लाय केला त्याप्रमाणे बीने आता आपण ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर बी, बरोबर आहे. बीने याला मल्टिप्लाय करू 2ab स्क्वेअर 2ab स्क्वेअर. आता बीने बीला मल्टिप्लाय बी स्क्वेअरला मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल, बीचा क्यूब होईल, बरोबर आहे. आता हे पहा येथे 2a स्क्वेअर बी आहे आणि ए स्क्वेअर बी आहे, टर्म सेम आहेत, ए स्क्वेअर बी. येथे 2 आहे, येथे 1 आहे, म्हणजे 2 + 1 म्हणजे 3 टाइम्स होतील. ए क्यूब ॲज इट इज प्लस 3a स्क्वेअर बी आणि ए बी स्क्वेअर 2ab स्क्वेअर म्हणजे काय होईल, हे 1 टाइम्स हे 2 टाइम्स म्हणजे टोटल 3 टाइम्स म्हणजे प्लस 3ab स्क्वेअर लिहू शकतो आणि प्लस बीचा क्यूब. हे होईल आपलं ए प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब असेल तर त्याचं एक्सपान्शन असं येईल. मग आपण आता तिसरा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, तिसरा फॉर्म्युला आपण इथे लिहून घेऊ. ए प्लस बी हा स्क्वेअरचा झाला, हा क्यूबचा. तर आन्सर आलेलं आहे आपलं एचा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर आणि प्लस बीचा क्यूब. आता आपण प्लसचा काढला असाच मायनसचा काढू. ए मायनस बी आणि क्यूब असल्यामुळे आपण हे 3 टाइम्स लिहिलेलं आहे, बरोबर आहे. मग याला आपण असं लिहू शकतो ए मायनस बी ॲज इट इज ए मायनस बी म्हणजे काय, ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ए मायनस बी याचा स्क्वेअर. आता याचं एक्सपान्शन काय आलेलं आहे आपलं, ए मायनस बी स्क्वेअरचं हे आलेलं आहे. मग इथे आपण लिहून घेऊ ए मायनस बी आणि ए स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर. कारण ए मायनस बी होल स्क्वेअर असेल तर त्याचा आन्सर हे इथे लिहिलेलं आहे आपण. तर आता आपण काय करू, एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, नंतर मायनस बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होईल, एने हा ब्रॅकेट ॲज इट इज ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, नंतर मायनस बीने हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार तर ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. हे सॉल्व करू आपण. एने आता हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे एचा क्यूब होईल, राईट. एचा क्यूब मायनस येथे ए आहे, येथे आहे ए स्क्वेअर होईल, बरोबर आहे. मायनस 2a स्क्वेअर बी मायनस 2a स्क्वेअर बी होईल आणि प्लस ए बी स्क्वेअर आता मायनसने ए स्क्वेअर बी मायनस ए स्क्वेअर बी मायनसने या टर्मला मल्टिप्लाय करू, मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होतील आणि काय येईल 2ab स्क्वेअर, बरोबर आहे. मायनस बी आणि बी स्क्वेअर यांचा मल्टिप्लिकेशन मायनस बीचा क्यूब होईल, बरोबर आहे. येथे मायनस होईल. आता मायनस 2a स्क्वेअर बी ए आणि ए स्क्वेअर बी ए, बरोबर आहे. टर्म सेम आहेत, 2 टाइम्स आहे 1 टाइम्स म्हणजे मायनस 3 टाइम्स होईल. म्हणजे एचा क्यूब या 2 टर्मऐवजी काय लिहिणार आपण, मायनस 3a स्क्वेअर बी असं लिहिणार आणि ए बी स्क्वेअर आहे आणि 2ab स्क्वेअर म्हणजे 3ab स्क्वेअर प्लस 3
ए बी स्क्वेअर ह्या दोघांची ॲडिशन 3ab स्क्वेअर आणि राहील आपले -b^3 हे येईल आपलं एक्सपेन्शन. या फॉर्म्युल्याचं हे एक्सपेन्शन आहे. तर आपल्याला याप्रमाणे चौथा फॉर्म्युला मिळालेला आहे. हा प्लसचा झाला, त्याप्रमाणे मायनसचा फॉर्म्युला मिळालेला आपल्याला. कोणता फॉर्म्युला आहे? a³ -3a² b + 3ab² आणि -b^3 हा फॉर्म्युला. दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये टर्म्स सेम आहेत. येथे प्लस आहे, मायनस आहे. प्लसप्रमाणेच हा फॉर्म्युला आहे, फक्त येथे मायनस असल्यामुळे काय करायचं, एकाला प्लस दुसऱ्याला मायनस, याला मायनस तर याला प्लस, याला प्लस तर याला मायनस, म्हणजे अल्टरनेट प्लस मायनस प्लस मायनस. टर्म्स सेमच आहेत, फक्त मायनस असेल तर एकदा प्लस मायनस आणि प्लस असेल तर सर्व टर्म प्लसमध्ये आहेत, असं लक्षात ठेवता येईल. आता आपण नेक्स्ट फॉर्म्युला पाहू. आपण a + b आणि ब्रॅकेटचा क्यूब असताना फॉर्म्युला काढला, स्क्वेअर असताना फॉर्म्युले काढलेत. तर आता आपण काय करू, ब्रॅकेट नाही आहे, a³ आणि +b³ असं असताना फॉर्म्युला काय येईल ते आपण काढू. आता यामध्ये a³ आहे आणि b³ आहे, दोन्ही प्लसमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे a³ आणि b³. तर त्याचा आन्सर इक्वल टू, मग हे जर इक्वेशन घेतलं आपण, हे पहा a + b ॲज इट इज लिहून घेतो त्या साईडचा फॉर्म्युला. आन्सर काय आहे? a³ + 3a² b + 3ab² आणि +b³ हे फॉर्म्युला आहे. आपल्याला काय पाहिजे? a³ आणि b³, बरोबर आहे. मग आपण काय करू, या दोन टर्म या साईडला घेतल्या आपण, मग बाकीच्या टर्म या साईडला ट्रान्सफर करू आपण. म्हणजे या साईडला काय आहे, a + b³ आहे. मग या दोन टर्म या साईडला मायनसमध्ये जातील, -3a² b आणि -3ab². त्याच फॉर्म्युल्यावरून फक्त आपण ह्या दोन टर्म एका साईडला ठेवल्या, बाकीच्या एका साईडला लिहिल्या आणि अशी साईड करून घेतली आपण. आता हे सॉल्व करू आपण. आता येथे हे पहा क्यूब आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो a + b आणि a + b याचा स्क्वेअर, बरोबर आहे, -3a² b -3ab², बरोबर. आपल्याला हा फॉर्म्युला करायचा आहे a³ + b³ हा केलेला आहे आपण, बरोबर आहे. आपण याच फॉर्म्युल्यावरून ह्या दोन टर्म घेऊन हा फॉर्म्युला तयार करतो आहे आपण. आता a + b हे सॉल्व करता येईल. हे काय होईल, a² + 2ab आणि +b², कारण हा फॉर्म्युला आपल्याला इथे आपण पाहिलेला आहे. आता याच्यामध्ये काय करू, याच्यात कॉमन काय निघेल, 3 कॉमन येतील. a² आहे, येथे a आहे, येथे a आहे, येथे b आहे, येथे b आहे, म्हणजे 3ab कॉमन काढू आपण. 3ab जर कॉमन काढलं मायनस, तर येथे 3 कॅन्सल होतील, एक a कॅन्सल होईल आणि एक b कॅन्सल होईल, फक्त येथे a राहील, बरोबर आहे, a. आणि आता येथे आपण -3ab जर डिवाईड केलं, कॉमन काढलेलं आहे, म्हणजे 3 कॅन्सल होतील, a कॅन्सल होतील, फक्त b राहील आणि तो राहील आपला +b, बरोबर आहे. आता -3a² आहे b, आपण कॉमन काय काढलं आहे, -3ab म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील, 3 कॅन्सल, मायनस साईन कॅन्सल, a कॅन्सल आणि b कॅन्सल, फक्त a राहतोय, येथे स्क्वेअर आहे, खाली a आहे, म्हणजे एक a राहील, बरोबर आहे. त्याप्रमाणे -3ab² आणि आपण कॉमन काय काढलं आहे, -3ab, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार आपण, मायनस कॅन्सल झाले, 3 कॅन्सल झाले, a कॅन्सल, येथे b आहे, येथे स्क्वेअर, म्हणजे फक्त b राहील, म्हणजे +b, म्हणजे म्हणून +b. आता पहा आपल्या दोन टर्म झालेल्या आहेत याच्यामध्ये. ही एक टर्म आहे, ही मल्टिप्लिकेशनमध्ये आहे आणि दुसरी टर्म ही साईन मायनस आहे. आता ह्या दोन टर्ममध्ये हे कॉमन आहे, a + b म्हणजे आपण कॉमन काढू ते a + b. ही जर टर्म कॉमन काढली तर काय राहील, मग
ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर राहील, बरोबर आहे येथे. आणि हे मायनस साईन आणि हे काय राहील 3ab हा ब्रॅकेट क्लोज होईल. आपला आन्सर जे येईल आता ए स्क्वेअर हे पहा 2ab मायनस 3ab म्हणजे मायनस 3ab मधून 2ab गेले तर काय राहील मायनस ab ह्या दोघांची आपण सबट्रॅक्शन घेतली तर आणि प्लस हा बी स्क्वेअर म्हणजे हे एक्सपान्शन येईल आपलं. ब्रॅकेटचा जर क्यूब असेल तर त्याचा आन्सर हे येईल, पण ब्रॅकेटचा क्यूब नाही, पण प्रत्येकाला क्यूब असेल मध्ये प्लस साईन असेल तर आन्सर हे येईल. म्हणजे याचं एक्सपान्शन कसं होईल याप्रमाणे होईल. तर आपण ते आपल्याला पाचवा फॉर्म्युला मिळालेला आहे. म्हणजे एचा क्यूब आणि प्लस बीचा क्यूब असं जर असेल तर एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला. आता येथे जर मायनस असेल तर फॉर्म्युला कसा येईल ते पाहू आपण. आता आपण हा फॉर्म्युला काढलेला आहे ए मायनस बीचा क्यूब, बरोबर आहे. याचा फॉर्म्युला आन्सर हे आलेलं आहे. तर आपण ही साईड काय करू आता स्टार्टिंगला लिहू म्हणजे तुमच्या अजून क्लिअर लक्षात येईल. मायनस 3ab स्क्वेअर प्लस 3ab स्क्वेअर आणि मायनस बी क्यूब हा मायनसचा फॉर्म्युला. ही साईड फक्त आपण आधी लिहिली आणि नंतर ही साईड लिहू म्हणजे इक्वल टू काय येईल ए मायनस बीचा क्यूब, बरोबर आहे. तर आता आपल्याला काय पाहिजे, आता फॉर्म्युला कोणता काढायचा, येथे प्लस होतं, आता फक्त मायनस पाहिजे आपल्याला. म्हणजे ए क्यूब आणि मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला म्हणजे ए क्यूब मायनस बी क्यूब हे पाहिजे असेल आपल्याला. तर हे काय येईल मग ए मायनस बीचा क्यूब या साईडचा आणि ह्या दोन टर्म या साईडला साईन चेंज होऊन जातील म्हणजे प्लस 3ab स्क्वेअर होईल, बरोबर आहे. आणि मायनस 3ab स्क्वेअर 3a स्क्वेअर बी हा ए स्क्वेअर बी आहे, येथे स्क्वेअर आहे ए स्क्वेअर बी 3ab स्क्वेअर म्हणजे आपलं कसं होईल 3 हा स्क्वेअर येथे येईल 3a स्क्वेअर बी एकदा एला स्क्वेअर आहे आणि एकदा बीला स्क्वेअर आहे, बरोबर आहे. असं कन्वर्ट केलं आपण. आता याला आपल्याला असं लिहिता येईल मागच्या फॉर्म्युल्याप्रमाणेच याचा स्क्वेअर करू. स्क्वेअर केला आणि एक टर्म ॲज इट इज लिहिली म्हणजे काय क्यूबला आपण असं एक्सपान्शन केलेलं आहे. तर आता प्लस 3a स्क्वेअर बी मायनस 3ab स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे एक्सपान्शन करून घेऊ आपण म्हणजे काय होईल ए मायनस बी याचं एक्सपान्शन ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. ए मायनस बी स्क्वेअर आन्सर हे येते ते आन्सर लिहिलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये कॉमन आपल्याला काढता येईल 3 आहे ए आहे बी आहे म्हणजे 3ab कॉमन काढू आपण. साईन आपण प्लसचं घेऊ प्लस 3ab कॉमन काढले तर येथे काय राहील 3 कॅन्सल होतील, एक ए कॅन्सल होईल म्हणजे फक्त ए राहील, बरोबर आहे. आणि येथे फक्त मायनस बी राहील. या दोन टर्ममध्ये आपण कॉमन काढले 3ab प्लस 3ab कॉमन काढलेले आहेत आपण. तर आता ही टर्म एक झालेली आहे मल्टिप्लिकेशनची आणि दुसरी ॲडिशनची एक झालेली आहे. या दोन टर्ममध्ये ए मायनस बी आपण कॉमन काढू म्हणजे काय ए मायनस बी कॉमन काढला तर येथे फक्त एवढंच राहील ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. मग येथे काय राहील हे कॅन्सल होऊन जाईल फक्त 3ab राहील, बरोबर आहे. आता काय करू आपण ए मायनस बी हा ब्रॅकेट ॲज इट इज
आपण कॉमन काढलेला आहे इथे मायनस ए बी, म्हणजे हा पूर्ण ब्रॅकेट आलेला आहे, बरोबर आहे, मायनस काढल्यामुळे. म्हणजे आता येथे कसं होईल, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि प्लस 3ab स्क्वेअर, बरोबर आहे. आता आन्सर जे येईल आपलं मायनस 2ab आणि 3ab स्क्वेअर नाही येते, 3ab मायनस 2ab म्हणजे काय राहील मायनस ab, म्हणजे ए स्क्वेअर येथे फक्त मायनस ab राहील आणि हे प्लस बी स्क्वेअर ॲज इट इज, बरोबर आहे. म्हणजे मायनसचा जर असेल तर आन्सर आपलं हे येईल. प्लसचा असताना आन्सर ज्याप्रमाणे आले होतं त्याप्रमाणे हा मायनसचा फॉर्म्युला झालेला आहे. हा 6 फॉर्म्युला ए क्यूब प्लसऐवजी मायनस आहे, बी क्यूब इक्वल टू, आता येथे ए प्लस बीचा होता तर ए मायनस बी येईल ह्या ब्रॅकेटमध्ये, बरोबर आहे. आणि येथे मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, 3ab मायनस 2ab म्हणजे 3मधून 2 गेले प्लस 1 राहील म्हणजे प्लस ए बी येईल ना, बरोबर आहे. मायनस येणार नाही, प्लस येईल, म्हणजे हे आन्सर कसं होईल आपलं, येथे फक्त प्लस येईल, बरोबर आहे. आता दोन्ही फॉर्म्युल्यामध्ये टर्म सेम आहेत. प्लसचा फॉर्म्युला असेल तर त्याच्यात मायनस साईन आहे पहा, प्लसचा जरी फॉर्म्युला असेल तर ह्या ब्रॅकेटमध्ये मायनस आहे, आणि मायनसचा साईन असेल तर हा ब्रॅकेट पूर्ण प्लसमध्ये आहे, आणि ब्रॅकेट सेम आहेत. प्लसचा असेल तर प्लसचा ब्रॅकेट आहे पहिला, मायनसचा असेल तर मायनसचा ब्रॅकेट आहे पहिला. आता हा फॉर्म्युला झाला. आता नेक्स्ट फॉर्म्युला पाहू आपण. आता स्क्वेअरचा फॉर्म्युला पाहिला आपण, क्यूबचाही पाहिला. येथे 2 टर्म होत्या, आता 3 टर्म घेऊ आपण, म्हणजे ए प्लस बी प्लस सी आणि स्क्वेअर असेल तर याचा आन्सर कसं येईल, तर आपण याला असं लिहू शकतो, ए प्लस बी प्लस सी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये सेम टर्म, म्हणजे स्क्वेअर असल्यामुळे 2 टाइम्स मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. आपण काय करू, एने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, बीने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आणि सीने पण हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, म्हणजे ए ऑफ ए प्लस बी प्लस सी प्लस बी ऑफ एने नंतर बीने नंतर सीने, बरोबर आहे. बीने ए प्लस बी प्लस सी नंतर प्लस सीने ए प्लस बी प्लस सी. आता हे सॉल्व करता येईल आपल्याला. एने एला मल्टिप्लाय करू म्हणजे ए स्क्वेअर होईल, ए बी प्लस ए बी प्लस ए सी. बीने मल्टिप्लाय करू हा ब्रॅकेट म्हणजे प्लस बी ए म्हणजे ए बी लिहू शकतो आपण, आणि प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे, आणि प्लस बी सी ए सी प्लस बी सी आणि प्लस सी स्क्वेअर. आता पहा, ए स्क्वेअर आहे, बी स्क्वेअर आहे आणि सी स्क्वेअर आहेत. तिन्ही टर्म आपल्या प्लसच्या आहेत आणि स्क्वेअरमध्ये आहेत, म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बरोबर आहे. ए बी 2 टाइम्स आहे म्हणजे प्लस 2ab. आता ए सी म्हणजे 2ac प्लस 2ac आणि बी सी प्लस 2bc, हे येईल आपलं एक्सपेन्शन. म्हणजे हा फॉर्म्युला माहीत झाला आपल्याला. लिहून घेऊ आपण. 7th फॉर्म्युला, जर ए प्लस बी प्लस सी इक्वल टू स्क्वेअर असेल तर इक्वल टू आन्सर येईल एचाही स्क्वेअर घ्यायचा प्लस बीचाही स्क्वेअर घ्यायचा सीचाही स्क्वेअर घ्यायचा आणि प्लस 2ab प्लस 2bc आणि प्लस 2ac. आता हा फॉर्म्युला एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं जर असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, आपण ज्याप्रमाणे ए क्यूब मायनस बी क्यूब फॉर्म्युला काढलेला आहे त्याप्रमाणे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर स्क्वेअरमध्ये जर असेल आणि एला स्क्वेअर आहे बीला स्क्वेअर आहे, सबट्रॅक्शन आहे,
तर हे आन्सर कसं येईल, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, किंवा आधी ए प्लस बी लिहिलं आपण तर नंतर ए मायनस बी लिहावं लागेल. हा एक फॉर्म्युला. नंतर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आता येथे स्क्वेअर आहे आणि सबट्रॅक्शन आहे, येथे स्क्वेअर पण ॲडिशन घेऊ आपण. असं जर असेल तर आन्सर काय येईल, आता पहा, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, बरोबर आहे. म्हणजे ही टर्म या साईडला जाईल फक्त, बरोबर आहे. म्हणजे ए प्लस बीचा स्क्वेअर आणि मायनस 2ab. हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, हा नाही काम पडणारी आपल्याला, पण हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. पण हा पण फॉर्म्युला या प्रकारे आहे. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.